नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 26 सप्टेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणेने चालू आहे. शरद ऋतू आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र विशाखा आहे. योग पिष्कंभा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीला कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो बुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8 वाजून कप्तेकाल सुईदालपासून ते 9 वाजून 11 मिनिटांपर्यंत कराने आधी ते पूर्त दुपारी 11 वाजून 55 मिनिटांपासून ते 12 वाजून 43 मिनिटांपर्यंत असणार आहे. बुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही येऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10 वाजून 48 मिनिटांपासून ते 12 वाजून 18 मिनिटांपर्यंत आणि यमगंड काळ दुपारी 3 वाजून 19 मिनिटांपासून ते 4 वाजून 49 मिनिटांपर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरु बरोबर त्रिकोणयोग करेल. दुपारी 3 वाजून 24 मिनिटांनंतर हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दुपारी 3 वाजून 24 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. दिवसभराची महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. ते सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ही आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करत आहे. दुपारी 3 वाजून 24 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं पूर्ण होतील. मात्र थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून दुपारपर्यंतचा कालावधी हा तुमच्याकडे अत्यंत शुभफलदायी असाच असणार आहे. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे हातावेगळी करू शकाल. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनायची असेल आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. हाती घेतलेली कामं पूर्ण होताना दिसते. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दुपारी 3 वाजून 24 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल. आज दिवसभरामध्ये तुम्हाला घरात राहणं पसंत करा, आराम करणं पसंत कराल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे सुद्धा नातेसंबंध चांगले राहतील. घरातलं वातावरण बऱ्याच प्रमाणात तुमच्या अपेक्षेप्रमाणे असेल. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर केले जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचा जो मूड आहे तो अतिशय सकारात्मक दिसेल. उत्साह चांगला जाणवेल. नवीन कामं तुम्ही दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जरूर हाती घेऊ शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर खेळला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 4थ्या स्थानात भ्रमण करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील.
आज दुपारपासूनच्या कालावधीमध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील आणि तो पूर्णसुद्धा होताना दिसेल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा दुपारपर्यंतचा कालावधी उत्तम असणार आहे. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत करा आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. दुपारी 3:24 तर हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संबंधी काही महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्ण होते. त्या संदर्भात काही चांगले लाभसुद्धा मिळतील. अडकलेली कामं आजच्या दिवशी पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचपुढे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. प्रवास योग होईल, फिरणं वगैरे होईल, महत्त्वाची कामं, अडकलेली कामं तुमची मार्गी लागल्याचा अनुभव येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. दुपारी 3:24 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आणि भाग्यकारक सुद्धा. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसेल. जे कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं वृश्चिक राशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. दुपारी 3:24 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडंसं फिरणं होईल, दगदग जास्त झाल्यासारखी जाणवेल, ट्रॅव्हलिंग जास्त होईल. काळजी करू नका. तुमची कामं मात्र मार्गी लागू शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक व्यक्ती असाल तर त्यासंबंधी काही चांगले अनुभवसुद्धा मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूड स्विंग अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कॉन्फिडन्स एनर्जी वाढल्यासारखी वाटेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. दुपारी 3:24 हा चंद्र तुमच्या व्यय स्थानात भ्रमण करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमचे मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्याच्यानं तुम्हाला काही चांगले सल्ले मिळतील. काही अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम दिसून येतील. महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी करून घ्या. दुपारच्या नंतरच्या कालावधीमध्ये थोडासा स्ट्रेस जाणवेल. काळजी करू नका. परंतु दुपारनंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. नंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. दुपारी 3:24 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. तुम्ही त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामंसुद्धा हाती घेऊ शकता. ती पूर्ण होताना दिसेल. याचप्रमाणे तुमच्या कामाची वाहवासुद्धा होईल. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. दुपारी 3:24 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते पूर्ण होताना दिसेल. तुमचे अंदाज बरोबर ठरतील. जर तुम्ही सामाजिक जीवनामधील असाल तर त्या संबंधामध्ये तुम्हाला अतिशय चांगले अनुभव आजच्या दिवशी मिळू शकतील. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा चांगल्या तुम्हाला फायदे आजच्या दिवशी मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागताना दिसेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे.
त्यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दुपारी 3:24 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका, परंतु काही चांगले अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील. नंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे तुमच्या मूडमध्ये स्विंग दिसून येईल. तुमचा मूड खूपच आनंदी, उत्साही आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असा दिसून येईल. थोडं फिरणं होईल, मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 26 सप्टेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.